वारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची तू माऊली पुंडलिका, अरे आम्ही पण येतो रे काशीला. अगं आई, काशी काय जवळ आहे का? अगं सुमती, आवर लवकर, प्रवासाची गाडी निघण्याची वेळ झाली आहे. काशीला पोचायला खूप दिवस लागतील. हो, माझं सगळं सामान बांधून झालं आहे, पण अहो तुमचे आई वडील ते दारात उभे राहून आपल्याकडेच पाहत आहेत. त्यांना खरंच सोबत न्यायचं नाही का? वेडी आहेस का तू? या वयात त्यांना नीट चालताही येत नाही. त्यांना सोबत घेतले तर आपला प्रवास संथ होईल. सतत त्यांचे आजारपण आणि औषध पाणी सांभाळण्यातच आपला वेळ जाईल. आपण दोघेच जाऊन शांततेत दर्शन घेऊ. पुंडलिका बाळा, आम्हाला चालता येत नाही म्हणून काय झालं रे? आम्ही एका कोपऱ्यात पडून राहू रे. आम्हालाही या डोळ्यांनी एकदा काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊ दे रे. ए बाळा, आमची शेवटची इच्छा आहे, जरा विचार कर रे. आई बाबा, तुम्हाला समजत कसे नाही? हा प्रवास सोपा नाही. तुम्ही इथेच राहा. मी तुमच्या नावाचे तिथे पुण्य करून येईन. थांब पुंडलिका, पत्नीला सोबत घेऊन तीर्थयात्रेला निघाला आहेस, पण घराचे छत्र मात्र मागेच सोडून आलास. प्रणाम ऋषीवर. मी आणि माझी पत्नी तीर्थयात्रेला चाललो आहोत. आई वडील वृद्ध असल्यामुळे त्यांना प्रवासाचा त्रास नको म्हणून त्यांना घरीच ठेवले आहे. त्रास नको म्हणून की स्वतःच्या सुखासाठी आणि स्वार्थासाठी? पुंडलिका, ज्या आई वडिलांच्या हाताला धरून तू चालायला शिकलास, आज त्यांना प्रवासाचा त्रास होईल म्हणून तू त्यांना मागे सोडून आलास. ही कसली तीर्थयात्रा? ऋषीवर, पण काशीला गेल्यावर तर पाप धुवून निघतात ना? माता पित्याला घरात रडवून जो मनुष्य तीर्थयात्रेला जातो त्याच्या बापांचा घडा कधीच रिकामा होत नाही. जन्मदात्या आई वडिलांना असहाय्य सोडणे हे सर्वात मोठे पाप आहे. आई वडील हे चालते बोलते देव आहेत. त्यांच्या सेवेशिवाय कोणतेही पुण्य मोठे नाही. पत्नी म्हणून तूही पुंडलिकाला योग्य मार्ग दाखवायला हवा होतास. अन्यायात साथ द्यायची नसते. हाच विवाह धर्म आहे. ऋषीवर, माझ्या डोळ्यांवर स्वार्थाची पट्टी बांधली गेली होती. मी पत्नीच्या सुखासाठी आणि स्वतःच्या मोक्षासाठी माझ्या देवांनाच विसरलो होतो. आम्हाला क्षमा करा ऋषीवर, आम्हाला आमची चूक समजली. अजूनही वेळ गेलेली नाही. परत जा. आई वडिलांचे पाय धरून माफी मागा. त्यांची सेवा हीच तुमची काशी असेल. होय ऋषीवर, आता माझी पत्नी आणि मी, आम्हा दोघांची खरी काशी आमच्या घरातच असेल. पुंडलिका, मी आलोय. मी कोण? मी आलोय रे तुला दर्शन द्यायला. मला दर्शन कशासाठी? अहो, बाहेर जाऊन बघा तरी कोण आलंय ते. अरे मी आलोय, पांडुरंग. देवा, तुम्ही स्वतः आलात. धन्य झालो. गेच नाही येऊ शकत. मी माझ्या आई बाबांची सेवा करतोय. ही घ्या वीट आणि या विटेवर थोडा वेळ उभे राहा.
अशी पंढरी पंढरी ग, अशी पंढरी पंढरी ग, विठू